मैडम को दिखा दे। मैडम आ गया हात नाही लावत सर अन्ना नेतृत्वाखाली हा प्रचंड प्रमाणात मोर्चा काढलेला आहे आणि तिथे म्हाडा कॉलनी येथे जेतवन आनंद बुद्ध विहार आहे। मागची साईड आणि पुढची साईड ही मॅपमध्ये असताना सुद्धा निव्वळ जातीवादातून त्यांनी ते काम केलेलं नाही। तर जे त्यांच्यावर आपलं ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा ही प्रमुख मागणी आहे। स्मशानभूमीचं तिथे एक स्मशानभूमीसाठी व्यवस्थित नाही ना जागा, जाताना पथदिवे नाही, बसायला जागा नाही, पथदिवे नाही। रस्ता जर काम जर केलं निष्कृष्ट दर्जाचं काम तर झालेलंच आहे। एका पावसात तो रस्ताही वाहून गेलेला आहे आणि कुठं कमी उंची जर याचे उंचीनं दर्जाचे ते काम केलेले आहे ना, कमी उंच हे रस्ता त्याची उंची वगैरे कुठं 12 आहे तर कुठं 16 आहे, त्याच्यामुळं घरामध्ये पाणी शिरत आहे। संबंधित अधिकाऱ्यांना चौकशी करून यांना सस्पेंड जे काही महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी आहेत आणि ठेकेदारांचा फायदा करणारे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा। मी सुमित्रा खंडारे, जिल्हाध्यक्ष। आज महानगरपालिकेवर निदर्शने दलित लोकांच्या वतीने निदर्शन करण्यात येतं, नेमका विषय काय? नेमका विषय सातारा देवळाई आवाजात नेमका विषय सातारा देवळाई परिसर म्हाडा कॉलनी एक छोटीशी वस्ती आहे। तिथं समुद्री कंत्राटचे ठेकेदार आणि स्मार्ट सिटीचे वरिष्ठ अधिकारी संबंधित अधिकारी यांच्या दोघांचा फायदा होण्यासाठी ह्या लोकांनी अतिशय निकृष्ट दर्जाचं तिथं काम केलं आहे। कोणतीही पाणी न करता नीट तिथे पाणी करून झाल्याच्या नंतर बी वारंवार आम्ही सारखे निवेदन देऊन सुद्धा हे लोक आमचे काही मागण्या करत नाही आहे। अडचणी कोणकोणत्या आहेत? मूलभूत समस्या लाईट नाही आहे, तिथे पथदिवे नाहीत, लोकांच्या काही नागरिकांच्या घरामध्ये यांनी 5 फूट रोड उंच उचलल्याने नागरिकांच्या घरामध्ये तिथं पाणी शिरत आहे, तिथे पथदिवे नाही। यांना वारंवार निवेदन सुद्धा हे लोक तिथं पाणी करून जातात पण आश्वासन देऊन निघून जातात। रस्त्याचा प्रश्न मांडलेला आहे, रस्त्याचा दर्जा कसा आहे आता? निकृष्ट दर्जाचा रस्त्याचे काम त्याला पूर्णपणे भेंगा पडलेला आहे। तो एकाच पावसामध्ये हा तो रोड पुन्हा वाहून गेलेला आहे। तर तुम्ही काय प्रशासनाकडे काय मागणी करणार? आमची मागणी एवढीच आहे की तिथं देवळाई परिसरमध्ये म्हाडा कॉलनीमध्ये त्यांनी लोक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरत आहे त्याची काहीतरी सोय करावी, व्यवस्था करावी। इथं तिथं पथदिवे बसावी, ड्रेनेज लाईन अख्खं रोडावर उतरत आहे, नागरिकांचे हाल होत आहे। तिथं आता डेंग्यूची साथ पसरलेली आहे, त्याचं प्रशासन नीट लक्ष देऊन त्यांनी मान्य नाही झाले तर पुढचं काय? आणि तिथं म्हाडा कॉलनी असलेलं एक 30 वर्ष जुनं बुद्ध विहार आहे। तर बुद्ध विहाराकडे पूर्वीकडली जाणार रोड आणि पाठीमागचं जाणारं रोड मॅपमधून सुद्धा रोडाचं मॅपमध्ये असून सुद्धा हे लोक ते तिथे काम करत नाही आहे। हा काष्टदम चाललेला आहे। आमची मागणी आहे महानगर अधिकारी व ठेकेदार अॅट्रॉसिटी दाखल संबंधित अधिकारीवर ठेकेदारावर अॅट्रॉसिटीची आमची मागणी आहे। आमची आयुक्तालयाला हीच मागणी की यांच्यावर कायदेशीर अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करावे। आपलं नाव? सागर बोल्डे, युवा शहर अध्यक्ष।